प्रवास असा सुरू झाला की मी लास्ट इयर बीकॉमला होतो आणि माझी क्लासमेट होती. त्या क्लासमेटची फॅमिली कशी की 2 बहिणी, 2 भाऊ आणि आई-वडील असे अगदी छोट्याशा 10 बाय 10च्या रूममध्ये राहायचे. बरं. तर तिला अचानक एक दिवस असा त्रास सुरू झाला की तिला एक व्यक्ती तिच्या अंगावर येऊन बसलेली फील व्हायची, जाणवायची. हां. आणि कधी-कधी तिला मारलं पण जायचं त्या झोपेमध्ये. तर काही दिवस त्यांनी मानसिक म्हणून थोडंसं दुर्लक्ष केलं किंवा परीक्षेचा काही स्ट्रेस असेल म्हणून दुर्लक्ष केलं. पण नंतर ते पुढे तिला खूपच त्रास वाढला आणि हा सगळा प्रकार ना मी स्वतः डोळ्यांनी पाहिला. तोपर्यंत माझा या विषयावर माझाही विश्वास नव्हता किंवा काही नॉलेज पण नव्हतं त्यातलं. पण मग नंतर तसा तो इन्सिडेंट घडल्यापासून म्हणजे माझी विचारचक्र अशी सुरू झाली की अरे बापरे, आपल्या फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये कोणाला असा त्रास झाला तरी ह्यातलं आपल्याला काहीतरी पाहिजे. कोणीतरी मार्गदर्शन पाहिजे, कोणी गुरु पाहिजे, काहीतरी आपल्याकडे साधना पाहिजे. असा तो प्रवास सुरू झाला. आणि मग मला असं वाटलं, थोडासा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की इथे गुरु पाहिजेत. या विषयातलं जर तुम्हाला ज्ञान हवं असेल तर दत्त महाराज हे गुरुतत्व सगळ्या जगामध्ये. करेक्ट. त्यामुळे दत्त महाराजांची सेवा आणि साधना सुरू झाली.